सोसायटीची निवडणूक पार पडली. त्याच्यामध्ये 2 पॅनल उभे होते. एका पॅनलचा पराभव झाला, एक पॅनल निवडून आला. तो पॅनल निवडून आल्यानंतर काही मुलाखती आपल्या भागातले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी त्या उत्साहाच्या भरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी परळल्यानंतर आपल्याला त्यांना उत्तर देणे क्रमप्राप्त आहे. म्हणून मी संदीप भाऊ असेल किंवा बबन बाळकोळे असेल यांना बोलवलं आणि सांगितलं की आपलं म्हणणं सुद्धा जनतेपर्यंत गेलं पाहिजे. वास्तविक पाहता निवडणूक ही सातारगावची त्या सोसायटीची होती. माझा त्या निवडणुकीशी काही संबंध तसा प्रत्यक्षरित्या काही नाही आणि अप्रत्यक्षरित्या देखील नाही. पण कावाशेठ गागरे एक माझा मित्र आहे, तो निवडणूक लढतोय. समोरच्या पॅनलचे उमेदवार सुद्धा काही शिवसेना पक्षाचे होते किंवा संबंधातले एका भागातले लोक आहेत म्हणून, परंतु कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. परंतु इतका गची बाधा झालेली देवराम लांडेंना का तो एकेरी भाषेमध्ये बोलायला लागला. काळूदादा असेल, मी असेल. जर समजा उद्या मी म्हणलं देवऱ्या तर चालेल का? पण मी एक सुसंस्कृत माणूस आहे, शिकलेला माणूस आहे, मी अधिकचं काही बोलणार नाही. परंतु बाबा तू हे सगळं बोलत असताना तुझी पार्श्वभूमी काय आहे ही संबंध सगळ्या समाजाला माहिती. समाज अजून बोलत नाही. इंग्रजांना सुद्धा इथून हटवायला 150 वर्ष लागली होती. तुला सुद्धा हटवायला, तुझ्या प्रवृत्तीला हटवायला थोडा वेळ लागेल. परंतु तू समाजासमोर जे काही वल्गना करतो, मिशा पिळतो, वेगवेगळे हावभाव करतो त्या येड्यासारखे, पुरा हा पागल माणूस झालाय. मला त्याच्याबद्दल खरंच काय बोलायचं नव्हतं, पण ह्या पागल माणसाला सांगायचे की बाबा ठीक आहे ना, तू जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, नंतर तू तिकडे उदापूर डिपोऱ्याला पडला, त्याच्या आधी काळात सांगितलं 92 डिपॉझिट जप्त झाला, नंतर हा दारू विकायचा, काही दिवस गावात सरपंच झाला. सरपंच झाले, जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेस पोरांनीच केला ना, आम्ही सगळे त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो ना. मुलांना वाटलं की हा माणूस काहीतरी चांगलं करेल. पण आज तारीख मला समाजाला विचारायचं की यांनी समाजाच्या उपयोगाचं कोणतं काम केलं? पाण्याचं काम केलं, आरोग्याचं केलं, रस्त्याचं केलं, काय एखादी योजना यानं पथदर्शी गावामध्ये आणली आपल्या, ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये, त्या पक्षातून या पक्ष. बरं तू जाय ना का? हा लोकांना बुटभुशा म्हणायचा, हा बुट चाट्या. निवडणुकीला आमदारकीच्या उभा राहायला उभा राहायला प्रत्येकाला निवडणुकीची उभं राहिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. तू राहा उभा. पण उभा राहिला, समजा तू पडला, तुला मतं पडली 22,000, तू सांगतो 25,000, मी पुढे होतो, मी आमदार होतो. बरं तू आमदार होता तर मग तू जर आमदार झाला तर मग तू काय काम करणार आहे? तू किती सर्वसामान्य लोकांना किती कशा पद्धतीने तू खरं तर बोलतो. माझं असं म्हणणं आहे, आम्ही सुद्धा समाजामध्ये एक सरपंच म्हणून काम करतोय. काळूदादांनी त्याच्या आयुष्यामध्ये काही कामं केलेली आहेत, बाकीच्या सगळ्यांनी कामं केलेत ना. मग तू पातळी वळल्याचं काय काम आहे? आमचा पुढे व्हिडिओ आहे, याचा व्हिडिओ आहे प्रसारित झाला प्रसार माध्यमांमध्ये. हा तिकडे साखर वाटतो, चहा पावडर वाटतो, पैसे वाटतो, त्या पोरांनी गाडी अडवली निमगिरीमध्ये. मग हे सगळं मोबाईलमध्ये शूटिंग झालेलं त्याचं प्रसार माध्यमांमध्ये सगळं आहे. अशा पद्धतीने निवडणुका समजा जिंकल्या तरी त्या शुभेच्छा ना तुला शुभेच्छा आहेत. पण तू अशा पद्धतीने जर आम्हाला एकेरी भाषेमध्ये बोलणार असेल किंवा मी कोणतरी लई तारणार आहे आणि पारे यांनी काहीच काम केलेलं नाही तर असं काय नाही. तर मला तुला ह्या निमित्ताने सांगायचे की बाबा भविष्यामध्ये सुद्धा निवडणुका येतील, कोणतरी उभा राहणार आहे, कोणतरी पडणार आहे. तू एवढा बेडकासाठी सारखा फुगलाय. ते काय मी मागे एकदा म्हणलो होतो, हा दिवाळी ना विजायच्या आधी फडफड करायला लागला. बरं निमगिरी सोसायटी तू निवडून आणली, याच्या आधी तू 20-25 वर्ष तिथं संचालक होता ना, मग तुला कळालं डिव्हिडंड म्हणजे काय. हा म्हणतो कर्ज वाटप करणार, बिनव्याजी कर्ज वाटप करणार, माझी सोसायटी प्रॉफिटमध्ये आली पाहिजे. कोणतं गणित आहे बरं हे? याला जर तिथली अक्कल नावाचा प्रकार हा नाहीच आहे. हा बेअक्कल आणि बिनडोक माणूस खरं तर आहे. पण ठीक आहे, आला निवडून, तुला निवडून आल्याबद्दल आम्हाला तुला काही म्हणायचं नाही. परंतु जिथं लग्नात गेला तरी राजकारणात भरडणार, दसक्रियेमध्ये गेला तर राजकारणावर भरडणार. आम्हाला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बोलता येतात, परंतु एखाद्या लग्नात दसक्रियेमध्ये त्या ठिकाणी कुठल्या चुकीच्या पद्धतीने जायला नको. आम्ही समाजामध्ये वावरत असताना काही समजा मर्यादा पाळू नये का? आता आम्ही शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षणाबद्दल सुद्धा शिकल्यात तेवढी हुकल्यात. तुला माहिती आहे 1ली ते 10वी पर्यंत, 10वी ते 12वी पर्यंत, 15वी पर्यंत वेगवेगळे कोर्स करायला किती वेळ अभ्यास करावा लागतो हे तुला माहिती आहे? कधी तू अभ्यासाची पुस्तकाची ती ओळख झाली? अजिबात झाली नाही. त्यामुळे तुला ते सुद्धा बोलण्याचा अधिकार नाही. या मूर्ख माणसाला काही लोक मुलांचा सत्कार करायला बोलत. आणि आता काय आदर्श लोक घेणार आहेत? आतापर्यंत त्यांनी कुठली कामं समाजाच्या प्रती केलेली आहेत? मला खूप बोलता येईल, परंतु काही खूप गोष्टी मर्यादा आहेत, आपण बोलू शकत नाही. मला तुला एकच बाबा सांगायचे, तुला निवडणुकांना लढ ना. आणि काय तर म्हणलं पाणी पाजून कुस्ती लावा. आता कवर लढतो, पिकून पार गळायला आला ना माणूस.
60 वर्षाबरोबर एवढ्या निवडणुका लढला, जिंकून आला, तुला समाजाने एवढा प्रतिसाद दिला, मग समाजाप्रती काय काम केला? अजूनही समाज पाण्याने वंचित, अजूनही समाज आरोग्याने वंचित, शिक्षणाने वंचित, अजूनही किती लोकांना धडपड करावी लागते, अजून किती समस्या आपल्या भागामध्ये आहे, अजून शेतीसाठी पाणी नाही, अजून पिकअपच्या पिकअप भरून त्या ठिकाणी बनकर फाटेल जातात. हा म्हणतो मी खुशी खुशी. अरे लोक उपाशी गेली ना, तुला काय त्याच्यातली जर घंटच असती तर हा येण्यासारखा बोलला असता का? विदूषकासारखं बोलतो काही पण काय म्हणतो, ऍक्सिडेंट झाला का मी जातो. मी जबाबदारीने सांगतो, सावंत त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, मी 42,000 रुपयाची मदत केली माझी आणि माझ्या डेअरीच्या सगळ्या यांच्या मार्फत, शेतकऱ्यांमार्फत. यांनी तिथं 5,000-10,000 बोलला, ते सुद्धा रुपये दिले नाही. दुसऱ्या गोदऱ्याला ऍक्सिडेंट झाला, तो जो काय ऍक्सिडेंट झालेला माणूस होता, अपघात हा अपघात असतो. कोणतरी एकदम गाडीला गडकल्यानंतर दुखापत होणार आहे किंवा मृत्यू पावणार आहे, समोरचा माणूस पैसे देत होता, याला स्टंटबाजी करायची असते, याला व्हिडिओ काढायचे असतात, म्हणून त्या गोदरेची आधी ती मुलगी घरात झोपू नये, त्याला 1 रुपयाची मदत झाली नाही, किंवा चावलच्या लोकांनी याला 1 रुपयाची मदत नाही, याला दिलं 2,000 रुपये, हा मोठी जाहिरात करतो. अरे आम्ही पण समाजामध्ये वेगवेगळ्या माणसांना आमच्या आयपतीप्रमाणे मदत करतो ना. कारण का आम्ही समाजाचं काही चोरलंच नाही आतापर्यंत. समाजाचं सगळं चोरलंय तू, 1 नंबरचा चोरटा माणूस. परंतु फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये याचं आयुष्य गेलेलं आहे. सगळं बोलून घेतो, म्हणतो काय मी काय बोलत नाही आणि इथून पुढे कोणी मला बोलू नका. अरे तू जर बोलला तर तुझा तो जो फणा आहे तो माणसं ठेसणारच आहे, तुला उत्तर देणारच आहे. त्याच्यामुळे तू भविष्यामध्ये विचार करताना आता आपण 60च्या वयाकडे गेलेलो आहे. आपल्या वयाचा विचार जर वाटत असेल तर समाजाच्या तरुणांनी विचार करावा, समाजातल्या जनतेने तुला विचार करावा. तर आपलं वय आता ज्या पद्धतीने झालंय, ज्या पद्धतीने समाजाने आपल्याला यापूर्वी मान सन्मान दिला होता, लोकांनी आपले फुलं उधळल्यात, लोक गौरे पण उधळतात, याची उत्तम उदाहरणं समाजामध्ये आहेत ना. कितीतरी वर गेलेले खाली आले, एवढी तुला गर्व झालाय का मी म्हणजे मीच. अरे सोसायटी आहे, गावागावऱ्याला वाटलं की बाबा तो इलेक्शन लढू शकतो, त्याने पॅनल लावला, तो त्या भागातला आहे, त्याचा बाप थकलाय. तू नव्हता का थकला? तू विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये तू तिथं थक बाकीदार होता, तू जर अर्ज बाद झाला नाही का त्या ठिकाणी, मग काय केलं ते विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा? तुला फक्त तू फक्त आता या आविर्भावात आहे की मला रोखायला कोण नाही, पण बेट्या आता तुझी गाठ आमच्या बरोबर आहे. तू असं काही समजू नको की समाज आहे, काय हरकत नाही. समाज जे ठरवायचं ते ठरवेल, समाजाला चांगलं वाईट सगळं समजतंय. परंतु तुझ्या ह्या वाईट प्रवृत्तीला विरोध करायला 100% राहणार. राहिला प्रश्न या सगळ्या एकूण गोष्टीचा, तर जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा सगळे जाणतायत, कोणाची विश्वासार्हता किती आहे, कोणावरती किती विश्वास आहे, हे सगळं माहिती आहे. एकूण सगळ्या आमदारांकडे जो आमदार निवडून येईल त्याच्या पक्षात जाऊन येणार, सगळ्यांना चव माहिती तालुक्याला याची. परंतु हा केवळ फक्त आपल्याला आगोरी इच्छा, त्याला राक्षसी प्रवृत्ती आपण म्हणतो, ती आगोरी इच्छा आहे माणसाच्या खरं तर याच्यामध्ये आहे. जे पाहिजे ते मलाच पाहिजे. आजपर्यंत मला समाजाला विचारायचे, यांनी याचं कुटुंब सोडून दुसरं कोणाला मोठं केलंय, कोणाला उभं केलंय? आजपर्यंत हा सोसायटीमध्ये कशासाठी येतोय का याला पीडीसीचं मतदान करायला मिळालं पाहिजे, याला महामंडळाचं मतदान करायला पाहिजे. मागची जी याची निवडणूक झाली आपली कृषी उत्पन्न बाजार समितीची, हा याला पैसे देत नव्हते तर हा आकडून बसला होता मतदान करायला. म्हणजे हा केवळ पैशाचा बाजार मांडण्यासाठी, लोकांकडून पैसे घेण्यासाठी त्या सोसायटीमध्ये उभा राहतोय आणि कुठल्याही प्रकारचं लोकांच्या हिताचं काम करीत नाही. आतापर्यंत का नाही केला? जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, एक त्यांनी पतसंस्था काढली, का बुडाली पतसंस्था? समाजाला सांगणारच उत्तर, कोणाखाली ती पतसंस्था, कोणामुळे बुडाली? म्हणजे आपण आतापर्यंत एक संस्था काढली नाही. उगाच येईल ते बोलू नको बाबा, बरळू नको. शिक्षण वाघिणीचं दूध आहे, येईल तो बोलणार, चुकीच्या गोष्टीवरती बोट ठेवणार, परंतु आपल्याला येईल ते तोंडामध्ये अजिबात बरळू नको. भविष्य काळामध्ये तू जे जे बोलशील त्याला खंबीरपणे उत्तर द्यायला आम्ही आहे. आणि राहिला प्रश्न निवडणुकांचा, तर निवडणुकीमध्ये कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे. परंतु त्या मिशा पिळणे, ते हावभाव करणे, माकडासारखे माकड चाळे करणे खरं तर थांबव. एवढ्यानी जर समजा आता शहाण्याला शब्दाचा मार, एवढा ऐकून जर तू बाबा सुधारला तर सुधारला, नाही तर भविष्यामध्ये ही लढाई जी आहे ही अशीच चालू राहणार. तुला दिसेल तिथं तुझी प्रवृत्ती तुझी असणार, ही वाईट प्रवृत्ती बाकी ठेसल्याशिवाय राहणार नाही. एवढं या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.